नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये रविवारचा विशेष व्हिडिओ सादर करणार आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की अल निनोचं वर्ष आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि भारतीय हवामान खातं असेल, जागतिक हवामान खातं असेल, महाराष्ट्र शासन असेल किंवा अनेक अभ्यासक असतील, यांनी अल निनोच्या संदर्भामध्ये ज्या काही अंदाज व्यक्त केले त्या अंदाजाच्या भीतीपोटी शेतकरी अत्यंत घाबरलेला होता आणि अशा याच्यात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे, परंतु शेतकरी प्रतिक्रिया देतोय म्हणजे रिॲक्ट होतोय आणि त्यामध्ये मग ज्यांनी कोणी असं सांगितलं होतं की अल निनो वगैरे काही नाही आहे, यावर्षी भरपूर पाऊस पडणार आहे, मग त्यांचा उदो सुरू झाला। तर माझं असं म्हणणं आहे की मी कोणावर टीका करत नाही आणि मला त्याविषयी बोलायचं नाही, परंतु शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला जवळपास जूनमध्ये 40% पावसाची घट होती, म्हणजे केवळ 60% पाऊस पडलेला होता आणि जुलैमध्ये त्याचं उलटं झालं, 140% पाऊस पडला आणि जिथे जूनमधली 40%ची असलेली तूट त्यांनी भरून काढली जुलैमध्ये आणि पुन्हा एकदा 100 मिलीमीटरच्या पुढे तो गेला। हे झाल्यामुळे आपल्याला आज समाधान आहे आणि हे फक्त कुठे घडलंय? महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये। गुजरातमध्ये 40% पाऊस जास्त आहे आणि महाराष्ट्रामध्ये 40% पाऊस जास्त आहे, पण देशाची परिस्थिती बघितली तर देशामध्ये अजूनही 10 ते 15% पाऊस कमी आहे, म्हणजे 85% फक्त पाऊस पडलेला आहे। म्हणजे देशावर, भारतावर अजूनही अल निनोचा प्रभाव आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही। आणि आपण अल निनोचं समर्थन करतो असं नाही, परंतु ही गोष्ट देखील मान्य करायला पाहिजे, म्हणजे दुसरी बाजू, की जर मग अल निनोचा एवढा प्रभाव होता तर मग 140% पाऊस कसा झाला? हेही बरोबर आहे, परंतु कुठे झाला हे महत्त्वाचं आहे। अजून देखील आपल्याला सोलापूर असेल, नंदुरबार, हिंगोली, जालना, बीड, सिंधुदुर्ग हे 5 जिल्हे असे आहेत, त्या ठिकाणी अजून 30% पावसाची घट आहे। आणि आपण असं समजू नका की समजा अहिल्यानगरचं टक्केवारी ही चांगली असली तरी अहिल्यानगरचा पूर्व भाग, नाशिकचा पूर्व भाग या ठिकाणी सुद्धा पाऊस कमी आहे। आता तुम्ही महाराष्ट्रातील स्थिती बघितली तर नाशिक जिल्ह्यामध्ये 169% पाऊस पडलेला आहे, पुण्यामध्ये 129% पाऊस पडलेला आहे। हे जरी असलं किंवा आपण 168% पाऊस पालघरमध्ये बघतो, 122% पाऊस मुंबईमध्ये आहे, तर ही सगळी जी परिस्थिती आहे, आता रिसेंटली आपण जर शेवट बघितला जुलैचा, तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 140 वर पाऊस गेलाय, बुलढाण्यामध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढलेलं आहे, धुळ्यामध्ये अतिरिक्त पाऊस झालाय। म्हणजे आज जर आपण बघितलं तर 7 ते 8 जिल्हे हे अतिवृष्टीचे आहेत जुलै अखेर। मात्र आपल्याला सर्वसामान्य पाऊस झालेल्या राज्याच्या विभागाचा जर अंदाज घेतला तर तो वेगळा आहे। आपल्याला या ठिकाणी आता स्टॅटिस्टिकवर फार बोलण्यापेक्षा आपण हा विचार करू की पुढच्या 2 महिन्यात काय घडणार आहे, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये काय घडेल। उरलेला मान्सून आपण 15 ऑगस्टला परतीच्या पावसाचा अंदाज देत असतो आणि आपण याही वर्षी तो देणार आहोत, परंतु त्यापूर्वी आपल्याला या गोष्टीचा अंदाज घेतला पाहिजे की मग जसा जूनमध्ये पाऊस कमी झाला तसा ऑगस्ट हा देखील कमी पावसाचा महिना आहे आणि याही महिन्यामध्ये सरासरी पाऊस कमी होत असतो। त्यामुळे तुलनेत 94% जरी अंदाज भारतीय हवामान खात्याने या महिन्याचा दिला असला तरी त्याहीपेक्षा कमी पाऊस या महिन्यामध्ये होऊ शकतो। परंतु महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आता असं बनलं आहे की महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे येणारा प्रत्येक कमी दाब हा महाराष्ट्रात भरपूर पाऊस देणार आहे। त्यामुळे एक साधी जरी सिस्टम महाराष्ट्रामध्ये आली, एक साधी हवामान प्रणाली, तरी देखील महाराष्ट्रात भरपूर पाऊस होणार आहे। कारण जर त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती असेल, पाऊस झालेला नसेल, तर मात्र अशा ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होत नाही, पोषकता निर्माण होत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता असते। परंतु आता अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये भरपूर पाऊस झालेला आहे
आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की येणारा प्रत्येक हवामान प्रणालीचा प्रभाव हा त्या भागात पडणार आहे आणि पर्यायाने आपल्याला चांगल्या पावसाची लक्षणं आहेत. आपण 26 जानेवारीला जेव्हा अंदाज दिला होता तेव्हा 97% पाऊस आणि त्याला ±5% म्हणजे 102% पाऊस आपल्याला महाराष्ट्रात यावर्षी अपेक्षित आहे. 97 ते 102% असा पावसाचा आपला यावर्षीचा अंदाज आहे. त्यामुळे आपण सरासरीच पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि ती सरासरी जेव्हा जूनमध्ये 40% कमी होती तेव्हा मला कॉमेंट्स येत होत्या की तुमचा 97% अंदाज कुठे गेला. त्यानंतर आता जेव्हा 100%च्या पुढे गेलाय तर म्हणे अलिनोमध्ये कमी पाऊस पडेल हा तुमचा अंदाज चुकीचा ठरला. म्हणजे अशा पद्धतीचे प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून आम्हाला मिळतात, सामान्य आमच्या सबस्क्रायबर्सकडून मिळतात आणि त्या आम्ही ऐकत असतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, शेतकऱ्यांच्या शिकलेल्या मुलांनी आता हवामानाचा अभ्यास करण्याची गरज आहे. कारण हवामान समजल्याशिवाय शेती करणं सुद्धा अवघड झालेलं आहे. पाऊस हा नियमित पडला तर शेती उत्पादन चांगलं होतं, परंतु तो अनियमित पडला म्हणजे आता समजा जूनमध्ये पाऊस पडला नाही याचाच अर्थ पेरण्या उशिरा झाल्या. आपण मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त जुलैपर्यंत म्हणजे शेवटच्या आठवड्यापर्यंत जुलैच्या आपण बघितलं की तूट होती पावसाची आणि नंतर पाऊस झाला. परंतु आता आपल्याला पुढे काय होईल म्हणजे आता हे पेरलेली पिकं आहेत, उत्तम पिकं आहेत, चांगली आहेत, ती करपणार नाहीत ना, ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. परंतु मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की वेगवेगळ्या सिस्टम आपल्याला ऑगस्टमध्ये शेवटी येणार आहेत. त्यामुळे आपल्याला समाधानकारक पाऊस ऑगस्टमध्येही होईल आणि अतिरिक्त पाऊस म्हणजे आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस हा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये काही कालावधीमध्ये होणार आहे उत्तरार्धामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला ऑक्टोबरमध्येही पाऊस आहे, कारण 15 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अगदी नोव्हेंबरमध्ये देखील आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की अजून 4 महिने पाऊस पडणार आहे. परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधला पाऊस म्हणजे ऑक्टोबरमधला पूर्वार्धातला पाऊस हा मान्सूनसारखा भरपूर पाऊस असतो, परंतु उत्तरार्धात पाऊस कमी होतो आणि त्यानंतर नोव्हेंबरमधला पाऊस हा आपल्याला बोनस असतो म्हणजे त्याचं प्रमाण फार कमी असतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की ऑगस्टमध्ये पाऊस आपल्याला महाराष्ट्रासाठी समाधानकारक आहे, फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. सरासरी म्हणजे आपल्याला आता समजा 109% पाऊस पडलेला आहे. आता जसं पावसाचं प्रमाण खंड वाढेल तसं ते प्रमाण खाली खाली येणार आहे आणि ते कुठे येऊन थांबणार आहे, 97-98वर थांबणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा आता ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी अंदाज बघाल तेव्हा तुम्हाला 97-98 किंवा 100%च्या आत 102%च्या आतमध्ये या ठिकाणी त्याची स्टॅटिस्टिक दिसणार आहे. पुन्हा आपल्याला ऑगस्ट नंतर सप्टेंबरचा पाऊस त्यात ॲड होणार आहे आणि त्यामुळे आपला मान्सून यावर्षी सरासरी पाऊस देऊन जाईल. हे मात्र महाराष्ट्रासाठी जी बातमी आहे, देशासाठी मात्र आपल्याला यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदला जाणार आणि तो 94 ते 95% असणार आहे. महाराष्ट्रामध्ये सरासरी एवढा पाऊस पडण्याची शक्यता मात्र वाढलेली आहे आणि तेवढा कॉन्फिडन्स आपल्याला एकूण वातावरणातून दिसतोय. पहिल्यांदा 2 महिने हा एल निनो अतिशय कमी प्रमाणात प्रभावी होता. आता पुढचे 2 महिने तो अधिक प्रभावी होणार आहे. त्यामुळे त्याचे मान्सूनवर आपल्याला परिणाम दिसू शकतात. परंतु आता आपल्याला मुबलक पाऊस झालेला असल्यामुळे येणारी साधी सिस्टम देखील चांगला पाऊस देणार आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. उत्तरार्धामध्ये म्हणजे सप्टेंबरच्या उत्तरार्धामध्ये देखील आणि ऑगस्टच्या उत्तरार्धामध्ये देखील आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळेल. पूर्वार्धामध्ये ऑक्टोबरच्या देखील चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. त्यामुळे घाबरण्यासारखी महाराष्ट्रात परिस्थिती नाही. नियोजन करा या अंदाजानुसार आणि कुठलीही अडचण येईल असं मला असं वाटत नाही. परंतु आपल्याला जो काही सरासरी पावसाचा अंदाज दिला आहे, अतिरिक्त पावसाची शक्यता फार कमी आहे. कारण पुढे पावसाचं प्रमाण हे असमान आहे, कमी प्रमाणात आहे. त्यामुळे सरासरीच्या दरम्यानच पाऊस पडणार आहे. फार अतिवृष्टी महाराष्ट्रात होईल अशी काही शक्यता नाही. परंतु जे डीप डिप्रेशन महाराष्ट्रातून गेलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राची चिंता मिटवलेली आहे. असं जर डिप्रेशन एखादं आलं तर मात्र महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते. परंतु त्याची शक्यता आत्ता आपल्याला व्यक्त करणं अशक्य आहे. याचं कारण असं आहे की यापुढच्या सिस्टम महाराष्ट्रावर येण्याकरता
या पुढच्या सिस्टम देखील महाराष्ट्रावर येऊ शकतात. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस देखील होऊ शकतो, परंतु त्याची शक्यता 10-20% आहे. परंतु 70 ते 80% शक्यता ही सरासरी पावसाचीच आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.